नमस्कार मित्रांनो, सध्या अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याचा विषय तापलेला आहे। अनुसूचित जातीला मिळालेले आरक्षण तळागाळात पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण होणे आवश्यक आहेच, पण ते चुकीच्या आकडेवारीच्या आधारे होणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे। सर्वोच्च न्यायालयाने हे उपवर्गीकरण ऐच्छिक ठेवलेले आहे, म्हणजे उपवर्गीकरण केलेच पाहिजे असे राज्यांवर बंधन नाही। असे असताना महाराष्ट्रात जनगणनेची अधिकृत आकडेवारी येण्यापूर्वीच उपवर्गीकरणाची घाई का केली जात आहे हे कळायला मार्ग नाही। न्यायालयाने राज्य सरकारला उपवर्गीकरणाची मुभा देताना सर्वात महत्त्वाचा निकष सांगितला आहे, तो म्हणजे सरकारकडे अनुसूचित जातीची जातनिहाय लोकसंख्या म्हणजे इम्पेरिकल डेटा असणे आवश्यक आहे। त्या आधारे उपवर्गीकरण केले तरच ते वंचितांमधील वंचित जात समूहांना न्याय देणारे ठरेल। आपल्याकडे जर जातनिहाय जनगणनाच झालेली नाही तर राज्य सरकार कशाच्या आधारावर उपवर्गीकरण करणार आहे हा प्रश्नच आहे। न्यायमूर्ती अनंत बदर यांना जर वाटत असेल की एससी मधल्या केवळ महार समाजानेच इतरांच्या तुलनेत आरक्षणाचा जास्त लाभ घेतला आहे, तर मग त्यांनी उपवर्गीकरण करण्याबाबत जो अहवाल दिला आहे त्यात नेमकं काय नमूद आहे, त्यांनी कशाच्या आधारे आणि कोणत्या शिफारशी केल्या आहेत, कोणत्या पद्धतीने सर्वेक्षण केलं आहे आणि कोणत्या अभ्यासकांशी चर्चा केली आहे हे देखील कळायला मार्ग नाही। म्हणूनच हा अहवाल सार्वजनिक करावा, जेणेकरून तज्ज्ञ विचारवंत, चळवळीतील नेते आणि सामान्य जनता त्याचा अभ्यास करून व्यवस्थितपणे आपापल्या हरकती नोंदवतील किंवा त्यातील शिफारशी तर्कशुद्ध असतील तर त्याचे स्वागत करतील आणि हा सर्व वाद थांबेल, अशी एक मागणी पुढे येताना दिसत आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्या जनगणनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या जनगणनेसोबत जातनिहाय नोंदी घेतल्या तर पुढील वर्षभरात सरकारकडे अधिकृत आणि विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध होऊ शकेल। सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असलेला इम्पेरिकल डेटा प्राप्त होईल आणि मग त्या आधारे करण्यात आलेला उपवर्गीकरण देखील वादातीत आणि सर्वमान्य असेल आणि ते न्यायालयात देखील टिकणारे असेल। त्यामुळे सरकारने उपवर्गीकरण करण्याची घाई करू नये अशी मागणी विशेषतः मातंग, चर्मकार या समाजाकडून पुढे येत आहे। या मुद्द्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानकीर्ती या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। धन्यवाद।